पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून कासा पोलिसांनी चारोटी नाका येथे 25 लाख रुपये किमतीचे एमडी मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे। कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मादले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक महामार्गावर गस्त घालत असताना चारोटी उड्डाणपुलाजवळ एक संशयित व्यक्ती बॅग घेऊन जात असल्याचे आढळले। पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही। त्यानंतर चारोटी कोस्टल चौकीत नेऊन पंचांच्या उपस्थितीत त्याची बॅगेची झडती घेतली असता कपड्यांमध्ये लपवलेले सफेद कागदात सेलो टेपने गुंडाळलेले एक पुडके आढळले। त्यात अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अंमली पदार्थ तपासणी किट मागवण्यात आले। प्रशिक्षित अंमलदार पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनी पंचाक समक्ष तपासणी केली असता सदर पुडक्यात एमडी असल्याचे स्पष्ट झाले। वजन केल्यानंतर सुमारे 125 ग्रॅम एमडी आढळले, ज्याची बाजार भावानुसार किंमत अंदाजे 25 लाख रुपये आहे। 26 वर्षीय संशयित आरोपी राज बबन शेल राहणार बांद्रा मुंबई यास ताब्यात घेण्यात आले आहे। प्राथमिक चौकशीत तो अहमदाबादहून मुंबईकडे जात असताना चारोटी येथे वाहन बदलण्यासाठी उतरल्याची माहिती मिळाली आहे। सदर आरोपी विरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक अविनाश मादळे, उपनिरीक्षक किशोर पवार तसेच पोलीस कर्मचारी रणजित वसावल, संदीप चव्हाण, रवी चौधरी, एस सय्यद यांनी सहभाग घेतला। पालघर जिल्ह्यात ड्रग्ज विरोधात वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांनी पालघर पोलिसांना ऑनलाईन पोर्टलवरून किंवा थेट फोन करून कुठे ड्रग्ज विक्री अथवा इतर माहिती असल्यास कळवावी। त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। कारवाई नक्की केली जाईल। जिल्ह्यात ड्रग्ज विरोधात कारवाई करण्यात येईल असे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सामाजिक कार्य जोपासत असताना गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस अशी पावले उचलली असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे। जास्तीत जास्त गुन्हेगारांना कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे पकडून गुन्ह्यांवर नियंत्रण केले जात आहे। तसेच गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाने ठोस अशी पावलं उचलली जात असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। जिल्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी जलसंवाद अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत। त्यामध्ये सायबर मुक्त पालघर आणि अंमली पदार्थ मुक्त पालघर अशी संकल्पना माननीय महोदयांची आहे। तसेच माननीय पालकमंत्री यांनी सुद्धा मागे झालेल्या जनता दरबारमध्ये पालघर जिल्हा सायबर मुक्त होईल आणि अंमली पदार्थ मुक्त होईल अशी सर्वांना सूचना दिली आहे। त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे SP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो। आज रोजी मी स्वतः तसेच माझे पोलीस PSI पवार आणि आमचे अंमलदार असे पोलीस ठाण्यामध्ये आम्ही गस्त करत होतो आणि 120 तपासणी करत होतो। त्या दरम्यान आम्हाला चारोटी ब्रिजजवळ ढालवले जाणार रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामुळे त्यास थांबवलं आणि त्याकडे चौकशी केली। त्याने सांगितलं की त्याच्या बॅगेमध्ये नार्कोटिक ड्रग्ज एमडी हा पदार्थ आहे, म्हणून त्याला तसंच आहे त्या स्थितीमध्ये ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकीला नेले। 2 पंचांना त्वरित आम्ही तिथे पाचारण करून घेतलं आणि वजन काटा जे शासकीय वजन काटा जो असतो तो वजन काटासुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतला। नंतर पंचासमक्ष सदर इसमाची आम्ही झडती घेतली। त्याच्या बॅगेमध्ये न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, कासा।